झी 24 तास एक पाऊल पुढे। सांगली जिल्ह्याच्या पूर्व भागात गेल्या वर्षापासून असलेला भीषण दुष्काळ अजूनही कायम आहे। 8 तालुक्यात पाणी टंचाई निर्माण झाली। पाण्यासाठी लोकांची वणवण थांबलेली नाही। मुक्की जनावरं पाणी आणि चारा अभावी तडफडतायत। खरीपापाठोपाठ रब्बी हंगामही वाया गेल्यानं शेतकरी आर्थिक अडचणीत सापडलाय। सांगली जिल्ह्याच्या पूर्व भागाला दुष्काळ काही नवीन नाही। मात्र मागील वर्षापासून सुरू असलेलं दुष्काळाचं दुष्टचक्र अजूनही सुटलेलं नाही। आटपाडी, खानापूर, जत, कवठे महांकाळ, तासगाव आणि मिरज पूर्व भाग हे कायम दुष्काळी स्वरूपाचे तालुके आहेत। मागील वर्षी समाधानकारक पाऊस न झाल्यानं मागील पानावरून दुष्काळ तसाच पुढे सुरू राहिलाय। पावसाचं अत्यल्प प्रमाण आणि अपुऱ्या जलसिंचन योजनांमुळे 8 तालुक्यात भीषण पाणी टंचाई आहे। गावागावातील विहिरी कोरड्या पडल्या आहेत। 300 फुटांखालील जमिनीत बोर मारूनही पाण्याचा थांग पत्ता लागत नाहीये। अनेक तलाव कोरडे पडलेत। पाण्याचे स्रोत आटल्यामुळे पाणी येणार तरी कुठून? पावसाअभावी खरीप पिकं तर वाया गेलीच, शिवाय रब्बी हंगामही वाया गेल्यानं इथला शेतकरी अडचणीत सापडलाय। पिण्याच्या पाण्यासाठी 5-5 किलोमीटर पायपीट करावी लागतीये। जनावरांना चारा पाणी नसल्यानं त्यांची रवानगी बाजारात विक्रीसाठी होतीये। तिथे नाही तर कामासाठी अन्य ठिकाणी स्थलांतरित झाल्यानं गावच्या गावं ओस पडू लागलीयत। सरकारने व्यवस्थित आम्हाला पाणी दिलं पाहिजेल आहे। पाणी पिऊन तर जगलं पाहिजेल आहे। रानात तर काय नाही, महागाई तर वाढली। आम्ही काय केलं पाहिजेल आहे? 8-8 दिवस पाणी येत नाही। आलं 4 दिवस 5 दिवसात येते नाही, म्हणजे 8 दिवस येत नाही। आणि रोजगार हमीची कामं बी नाही तिथे कामाला जायला। पाऊस नसल्यामुळे पाणी नाही, पाणी नसल्यामुळे चारा वगैरे काय नाही, जनावरांनी पिकं वाळून चाललेत गेलेत। जिल्ह्यात सध्या 380 गावं टंचाईग्रस्त असून 112 टँकरच्या माध्यमातून पाणी पुरवठा केला जातोय। जिल्ह्यात 20 ठिकाणी चारा छावण्या सुरू असून 26,600 जनावरं दाखल करण्यात आली आहेत। एकट्या आटपाडी तालुक्यात 19 तर कवठे महांकाळमध्ये 1 छावणी सुरू आहे। राज्याच्या मंत्रिमंडळात सर्वाधिक मंत्री सांगली जिल्ह्यातून आहेत। तरीही अपुऱ्या पाणी पुरवठा योजनांमुळे दुष्काळाची झळ वर्षानुवर्षे या जिल्ह्याच्या पूर्व भागाला बसतीये। आता तरी या राज्यकर्त्यांनी हा दुष्काळ गंभीरतेने घेण्याची गरज आहे। झी 24 ताससाठी रवींद्र कांबळे, सांगली। झी 24 तास एक पाऊल पुढे।